नमस्कार मंडळी, तर हैदराबादच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आणि हा आहे रामोजी फिल्म सिटीचा पार्ट 3। तर मागच्या रामोजी फिल्म सिटीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितला आहे बाहुबली सेट आणि एक मूवी सेट बघितला आणि इकडे आता आहे एक ॲक्टिव्हिटी सेंटर, म्हणजे तिथे तुम्ही ॲक्टिव्हिटी बुक करू शकता। तर हे आहे ते ॲक्टिव्हिटी सेंटर, म्हणजे जिथे तुम्ही तुमची ॲक्टिव्हिटी बुक करू शकता। सगळ्या प्रकारच्या इथे ॲक्टिव्हिटीज आहे, ते तुम्हाला वेगळ्या साईडनी करायला नेणार ॲक्टिव्हिटी, कार रायडिंग वगैरे सो अँड सो। इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला म्हणजे करवल्या जाणार। सो एवढ्या आहे। सो आम्हाला करायची नव्हती ॲक्टिव्हिटी कारण की खूप वेळ गेला असता, त्याच्यामुळे आम्ही परत पकडली बस आणि निघालो पुढच्या पॉईंटकडे। ती युरोपियन कंट्री आपल्या लुक आहे, आपल्या इथल्या इंडियामधली फॉरेन कंट्री रामोजी सिटीमधली। बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे। तर हा आहे आमचा नेक्स्ट पॉईंट रामोजी फिल्म सिटीमधला आणि हा पॉईंट मला खूप जास्त आवडला कारण की इथे तुम्ही बघू शकता एवढी क्लिनिंग आणि एवढं छान स्वच्छता आहे ना पूर्ण रामोजी फिल्म सिटीमध्ये। त्यात हा युरोप कंट्रीचा जो फील आहे ना तो अप्रतिम आहे। खरंच असं वाटते की एखाद्या परदेशात आपण आलो आहे। हे घरं वगैरे सगळे बघून खूप जबरदस्त घरं आहे, खूप छान भारी वाटतं, म्हणजे प्रत्येक घर असं बघण्यासारखं आहे, खूप सुंदर। मी तर खूपच खुश झाली होती हे बघून। त्यानंतर तुम्ही एकदम नाही का मन सोक्त फोटोशूट व्हिडिओ शूट करू शकता, खूप छान वाटते आणि सावली पण भरपूर आली होती त्यामुळे चालायला पण खूप भारी वाटते। त्यानंतर इथे मस्त गाणे वाजत राहतात डीजे टाईप, सो भारी वाटते। इथे लाईव्ह परफॉर्मन्स शो पण चालू होता आम्ही जेव्हा गेलो, बट आम्ही तिथे आतमध्ये गेलोच नाही। श्रेयांश आणि हितेश असे पुढे चालत होते त्याच्यामुळे तिथे आतमध्ये जाण्याला वेळच नाही भेटला आणि आम्ही छानपैकी इथे खूप सारे फोटोज आणि व्हिडिओ शूट केले, खूप मजा आली। आणि बघू शकता किती क्लीन आहे, किती सुंदर बिल्डिंग्स आहे। वाव, अप्रतिम अशा बिल्डिंग्स आहेत सगळ्या, म्हणजे प्रत्येक बिल्डिंग काहीतरी वेगळी आहे, युनिक आहे, म्हणजे सेम नाही आहे आणि सगळी युरोप कंट्रीची फिलिंग देते, खरंच जबरदस्त। बघू शकता तुम्ही। त्यानंतर इथे एक टेलिफोन बूथ आहे खोटावाला, तिथे जाऊन तुम्ही फोटो काढू शकता। श्रेयांशला खूप मजा येत होती त्या टेलिफोन बूथवर बोलायला, असा काहीतरी गमत काहीतरी बोलत होता, त्याला खूप मजा येत होती। सो तो येतच नव्हता त्याच्या बाहेर, त्याला खूपच आवडलं ते टेलिफोन बूथ। सो भरपूर वेळपर्यंत तिथेच उभा होता, तिथेच खेळत होता, छान वाटलं त्याला। आणि तर अशा प्रकारची होती ही युरोप कंट्री आणि इथून काही आमचा पाय बाहेर पडत नव्हता, निघायची इच्छा नव्हती या युरोप कंट्रीमधून, पण आम्हाला नेक्स्ट पॉईंटला जायचं होतं। सो इथून आम्ही गेलो पुढच्या नेक्स्ट पॉईंटकडे। सो इथूनच आता एंडिंग झाली आहे, इथून लेफ्ट टर्न घेतला की दुसरा पॉईंट सुरू होणार आहे। तर चला आता आपण जाऊया नेक्स्ट पॉईंटकडे। आणि हे खरंच युरोप कंट्री खूप कमाल होती, खूप मजा आली। हा एक जो रोडमध्ये जे सगळ्या बिल्डिंग्स बनवल्या ना, तर अप्रतिम बिल्डिंग्स होत्या, खूप मजा आलेली। तर इथून आता आपण जाणार आहे एअरपोर्टवर, म्हणजे रामोजी फिल्म सिटीमधलं खोटं नाटं असं एअरपोर्ट। सो इथून डाव्या हातावर गेलं की छान रस्त्यावर चालतच छान आपल्याला एअरपोर्टकडे जायचं आहे। त्यानंतर आयफिल टॉवरसुद्धा आहे, सगळं काही आहे इथे ऑल इन वन। आणि बघू शकता काही सुंदर रस्ते आहे, ग्रीनरी किती सुंदर आहे, अप्रतिम। असं वाटते की कुठंतरी एका नवीन देशामध्येच आपण आलेलो आहे, काहीतरी एकदम एवढा क्लीन आणि एवढं सुंदर। वा, काय इन्फ्रा आहे, भरपूरच भारी। आणि आपण आलो आहे आता राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर, तुमचे स्वागत आहे। सो बघू शकता किती सुंदर असं एअरपोर्ट आहे, खोटं एअरपोर्ट। आणि इथं थोडंसं खाण्यापिण्याचं पण आहे, लहान मुलांना भूक वगैरे लागली एअरपोर्टवर तर तुम्ही ते काही पण विकत घेऊ शकता। सो सगळी सोय उपलब्ध आहे आणि जसं एअरपोर्ट असतं ना तसं त्याला सेम लुक दिलेला आहे। प्लस इथे फ्लाईट कोणते आहे ते पण लिहिलेलं आहे, जसं इंडिगो, स्टार एअरलाइन्स वगैरे सगळं असं लिहिलेलं आहे थोडं शॉर्टकटमध्ये।
सो खूप छान वाटते आणि इथून आपल्याला आता जावं लागणार आहे आतमध्ये. सो इथे आपली एक फ्लाईट लागलेली आहे, सो आपल्याला त्यामध्ये बसावं लागणार. चलो. आणि इथे मस्त एरोप्लेनमध्ये जसा वेटिंग एरिया असतो तिथे आपण थांबू शकतो तसा छानपैकी वेटिंग एरिया तयार केला आहे. आणि इकडे आपण जात आहे आता एरोप्लेनकडे. सो चला, आता आपली फ्लाईट लागलेली आहे. सो लेट्स गो. आणि आपण जाणार आहे आता डायरेक्ट लंडनला किंवा अमेरिकेला. पहिले लंडन जाऊ आणि जाता जाता मग अमेरिकेला उतरू. चला, इथून बोर्डिंग आपली एंट्री पास घेतली, बोर्डिंग झाली. त्याच्यानंतर आपल्याला आता वरती जायचं आहे. सो हे आहे आपलं प्लेन. टॅन्टॅडॅ. सो बघू शकता हे आहे आपलं प्लेन. चला, आणि सगळे बघा किती सारे पॅसेंजर आहे, भरपूर तिकीट आहे याची. आणि अशा प्रकारे दिसते आपलं एरोप्लेन आतमधून. बघू शकता तुम्ही, सगळं जसं एरोप्लेनमध्ये असतं तसंच सेम टू सेम आहे. फक्त आपलं एरोप्लेन नाही का, वरून खिडकीतून बघितल्यावर या एरोप्लेनमधून आपल्याला जमीन दिसणार आणि जे आपले रिअलवाले असते त्याच्यामधून आपल्याला स्काय दिसणार, ढग दिसणार. सो एवढाच फरक आहे, बाकी ॲज इट इजच आहे आपलं एरोप्लेन. चेअर्स वगैरे, फोटो वगैरे काढायसाठी तर बेस्ट आहे. व्हिडिओ काढू शकता. इकडे बघा आमचा श्रेयू मस्त आरामात आला आहे. आमच्या सीट एकदम समोरच्याच आहे, त्याच्यामुळे आम्ही लगेच पटापट सीट घेतलेले आहे आमच्यावालं. आणि खूप मोठं विमान आहे बघा, 1 2 3 4 लाईन्स आहे विमानामध्ये आमची. सो इथे झालं आहे आमचं एरोप्लेन लँड आणि इथेच आमचा हा पॉईंट संपलेला आहे. आणि आता इथून लागलेल्या आहे बसेस आणि आम्ही जाणार नेक्स्ट पॉईंटकडे. सो नेक्स्ट पॉईंट तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार. हा व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे. रामोजी फिल्म सिटीच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.